माफी मांगो, 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 माफी मांगो। राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जितेंद्र आव्हाड हे बुधवारी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर धनंजय मुंडे यांच्यासोबत चालत असताना पडळकरांनी अचानक गाडी थांबवून तसेच गाडीचा दरवाजा उघडल्याने डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि धनंजय देशमुख यांना इजा झाल्याचा आरोप आव्हाड समर्थकांनी केला आहे। डॉक्टर जितेंद्र आव्हाड गाडीकडे पाहत असताना गोपीचंद पडळकर यांनी शिवीगाळ केली। या घटनेचा निषेध म्हणून मुंब्रा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत निदर्शने केली। पडळकर यांच्या विरोधात मुंब्रा पोलिसात निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे। माफी मांगो, 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 माफी मांगो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।